आज मी तुम्हाला कोकणात खास करून बनवले जाणारे जाळीदार असे घावणे कसे बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे। 4 वाटी मी तांदूळ घेतलेले, ते व्यवस्थित स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवले आहेत। थोडे थोडे करून बारीक मिक्सरला लावून घेणार। एकदम बारीक म्हणजे थोडंसं कणी टाईप लागलं पाहिजे हाताला, तेवढं पीठ ठेवायचं। असं थोडं थोडं करून मी कणीदार असं पीठ लावून घेतलंय, बघू शकता। अजून पाणी ऍड करते। घावण्यांसाठी एवढं पातळ ठेवायला पाहिजे। यात आता मी हे चवीपुरतं मीठ ऍड करते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। तेल लावून घेते, चारी बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। आता पहिलं साईडने घालणार आहे तांदळाचं बारीक केलेलं पीठ, त्यानंतर मध्ये घालायचं। वरून 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। आता झाकण काढून घ्यायचं। थोडंसं वरचं पाणी पाणी असं ते सुकू द्यायचं। चारी साईडने पहिला कडा उचलून घ्यायच्या, नंतर मधोमध बरोबर चमचा घालून हळूवारपणे उचलून घ्यायचं। बघू शकता जाळीदार असा घावण इथे आलेला आहे। एक एक करून सगळे घावणे काढून घेणार आहे। घावण्याचं पीठ हे बिडावर घालण्याच्या अगोदर मिक्स करून घेत राहायचं, कारण कणी ही खाली जमा होते। एक एक करून जाळीदार असे घावणे काढून घेतलेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये लिहून कळवा। थँक्स फॉर वॉचिंग।